चला बाबा पाटकेच घेतो फवारणी मारून. औषध पावसाचं. ओ तुम्हाला आहे ना मी आता गोडीत सांगते बरं का. काय एक तर झालं? तुमचं म्हातारं राहीन नाही तर मी राहीन या घरात. काय केलं त्या म्हातारीने परत आता? हा? काय केलं म्हणजे तुमच्या म्हाताऱ्याला थोडी तरी अक्कल आहे का? हा सारखं कट 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 माझं डोकं पार आउट झालंय. हे सांगू का माझं बिली डोकं आउट झालेलं आहे. फार नको नको केलं त्या म्हातारीने. आता करते काय सोडते कुठं त्याला? अगं आई गेली तर लगेच दुसरं लग्न केलं त्यांनी. तिकडच राहायचं ना, इकडे कशाला आला हा आपल्या उरावर बसायला? हा ना तुम्हाला तर काहीच कळत नाही. यायचं म्हाताऱ्याला कुठं तरी सोडून तर सगळी जमीन जुमला तर तिच्या नावावर केलंय का काय काय माहिती म्हातारी. आणि केलं असेल तर तिकडेच राहावं म्हातारीने तिकडेच मारावा. इथं कशाला उरावर येऊन बसले काय माहिती. जाऊ दे. भाकरी तुकडा घालन हे करन ते कर चहा करन पाणी कर. पण मी काय म्हणतो तू काय त्या म्हाताऱ्याकडे जास्त लक्ष देऊ नको. अगं त्याच्यामुळे ना आपल्यात नको भांडणं माहिती का? मग आता काय करू सांगा तुम्ही मला. तुला जे काय करते ना, तुला जेवढे हाल करते ना तेवढे ते वाईटून ना निघून गेला पाहिजे मात्र. असं कर त्याशिवाय नाही ते वटणीवर यायचं. हे पण बरोबर आहे बरं का. मग आयतं भेटतं ना त्याला. म्हणजे कसं होतंय साप बी मरण आणि काठी बी नाही तुटणार. हा असं जरा डोकं वापर आणि माझं नको डोकं खाऊ. त्या म्हाताऱ्याचं खायचं आहे तिकडे. बर जाऊ का? हा आणि लवकर या. झालं का येणारची काय कुठं जायचंय मला दुसरीकडे? अहो लवकर या तीच सांगते हा. जेवायला. हा जा. पोटाला खायला लागते मग आता कामधंदा तर करावाच लागेल. बायाने नाही तर तोंड टाकायचं येता जाता तर कामच नाही करीत. खायला लागत इथं तिथंच बसत. बाबा काय करताय? राहू द्या चला जेवायला. मी तुम्हाला जेवायला वाटते जेवण नाही केलं. अरे, किती वेळ झालं करताय? अगं काम नाही केलं आता तू पाहते ना तुझी वहिनी कसली आहे. आधी जेवण करून घ्या. असं नाही बाळा अगं ती तडा 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 एक बोलून नाही राहत. किती बोलत. किती करता काम? चला मी तुम्हाला जेवायला वाढते. त्यांना मी समजून सांगते वहिनीला मी करते हे. किती काम करतात किती थकतात. दिवसभर कामच करत असताय. अगं ती तुझ्या वहिनी जर बघितलं ना तर ती तुला पण आणि मला पण एक बोलून नाही राहायची. तू अभ्यास करायचा बरं शाळेत नाही गेली का? पण तुम्ही जेवण नाही केलं म्हणून आले. हे सगळं उरकलं एवढं मग तू जेवायला. मी करते तुम्ही जेवण करून घ्या. ती बोंबलन ठाणा ठाणा. मी सांगते त्यांना समजून. चला थोडं खाऊ. तिला माझी कदर नाही तर तुला काय तूच ऐकत असेल सा. अगं बाळ तू अभ्यास करायचा शाळेत नाही येईल. झालं का गप्पा मारून? अहो एकाच गायचं शेण वाढताय किती वेळ झालं? एक तास झालं. वहिनी किती बोलता? किती बोलताना काय तुझं काम कोण करायचं? नको काम गं, कोण करायचं लेकराला ते? हाण. मी करते माझं काम. त्यांनी दिवसभर झालं जेवण नाही केलं म्हणून हा, सांगायला आला बापाचा पुळका जेवण नाही केलं मग करून ठेवायचं ना. लय मोठं खाल्लं असतं बापानी 2-4 टाइम. अरे, जेवले असते नुसते. करतोय ना आता ते आलं लेकरू आताच दोनच तिचे मिनिटं. तुने भांडे काय तुम्ही करणार आहेत का? करणार आहे. मीच करणार आहे. मग कोण करायचं ते? मीच करते. का मी करू ते? करेल करेल थोडस तिला जीव लाव यार. काय तिला शिकू दे ना शाळा जराशी. हं? शाळा शिकून काय कलेक्टर नाही होणार. ती घरची भांडे धुणी केले ना लग्न तरी करून देता येईल. म्हणते तर नाही अरे, म्हणायचं तर लग्नाचं जायचं. वय आहे का ते लेकराचं? कशासाठी मग करायचा तिच्या लग्नाचं वय आहे का मग. म्हणजे काय आता काय आभाळ टिकली पाहिजे का तेव्हा लग्नाचं वय होईल. शिकू दे ना थोडस. आता काय किती तिला खर्च होतो बरं सांग बरं. तुमचं नका सांगू. तुमचं पुथी पुराण ही उरका पटकन. ती घरची कामं पडल्यात. झाड लोट काय कोण करायचंय? आलो आलो उरकलं की येतो करतो. लवकर उरका. किती चल तू. वहिनी त्रास देतात. हा त्रास देता चल. ए अरे ए ए ए पुरी काय करवत ते? लहान लेकराची कदर नाही आहे माणसाला. तर हिची तरी काय चुकी? तिचा भाऊच नालायक निघाला. तिच्या नाचण्या नाचतोय. त्याला बाप कळाना बहीण कळाना. परमेश्वराची इच्छा असेल. औषध कोणती कुठं टाकलेली सगळं आहे. पार नाश झाला सगळ्यांचं. हं? एक काम झाडाचं होत नाही. एक काम. पैसे काय झाडाला येतात काय? ऐक ना काय झालंय? काय झालंय काय? अरे अजिबात दम निघा नाही आणि पैसे नाहीत माझ्याकडे. मला दवाखान्यात घेऊन जा बाळा कुठतरी. नाही तर पैसे दे मी जातो. अरे मार ना मग तिकडच कुठेतरी जाऊन. हा नको नको केलं परत डोक्याला शिन. पैसे 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 काय झाडाला येतात काय? पैसे काय झाडाला येतात काय? हा दुसरं लग्न केलं होतं ना तिकडे जाऊन मारायचं ना. इथं काय मायापाशी? काय ते दुसऱ्या लग्नाचं घेऊन बसला. आता तुमच्यासाठीच सगळं केलं होतं ना का? मला लय हौस होती का? आमच्यासाठी केले. काय केलं आमच्यासाठी? केलं असं ना सगळी प्रॉपर्टी त्या दुसरीच्या नावावर. तिकडे बी असतील पोरं सोरं काय काढलेत का नाही ते आम्हाला माहित नाही. मेली का जगली ते बी माहित नाही. अरे बापा समोर बोलतोस तू. एका कामाला गडी ठेवलेला त्याला सुद्धा एवढं बोलत नाही मारू. त्याला जीव लावित.
तू हाय म्हणून तुला सांभाळतोय, नाही तर तू तिकडे मिळाला आणि तुला बघायला सगळं नसतं आलो. काय आला माझ्या दारात? हा अरे कुठं जाऊ मग? कुठं मर ना तिकडे जा. मला काय सांगतो? पैसे बिशे मागायला मला यायचं नाही, आता सांगतो. मरण रे कधी थोडेफार दे. बापू पैसे नाहीत सांगतो, आणि मला पैसे मागायचे नाही. तर कुठं जाऊ मी? कुठं जाऊ मर, मला काय सांगतो? हे आधीच माझं डोकं खराब झालेलं आहे. अरे थोडीशी माया येऊ दे यार, नको येडे करू दे. मला थोडेच पैसे दे. सरकारी दवाखान्यात जातो. मग तिथे काय पैसे लागतील? जा ना तिकडे तरफड ना सरकारी दवाखान्यात, जा कोणाला तरी हात करून. इथं माझ्या पैसे नको पुळक करू. आधी डोकं खराब झालंय सगळं. बापू जा बर का माझ्या समोरून. पैसे 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 काय झाडाला येतात काय? झाडे लगेच माझ्या दुखत आहे. एक तर आधीच माझ्या डोक्याला टेन्शन, आता हे सांभाळायचं म्हणून सांभाळायचं. एका दिवशी ना बघतो बघतो ना नरडीचा घोट घेतो. काय नाही, बसले. तू काय करती? काम उरकते वय माझ. हा, स्वयंपाक वगैरे केलाय मी. आणि हाय किती एक करायला भांडे धुवून. हा हा नाही हे पुरी नाही ग, अगं कामावरती मी. अगं असं ए आई थांब, मी तुला परत फोन करते. ती वट 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 किरकिर किरकिर. खाली बसा. वर काय खाट मोडन देऊ. लई त्रास होतोय मला, दवाखान्यात जायचं. 10-5 रुपये दे तुझ्याकडे. काय असतं तुमचं? पैसे 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 काय झाडाला उगवतात का काय इथं? हा, का सारखं तुम्हाला 10-5 रुपये देतच राहायचं मी? आणि माझ्याकडे पैसे पैसे काय नाही तर जा कुठं असते तिकडे बघा, निघा इथून. अरे मला काही कपड्याला त्याला नाही पैसे मागत. दवाखान्यात खरंच नाही बाळा, लई दुखत आहे. मग मी काय करू? सरकारी दवाखाना आहे ना. एवढे काम करतो तुमची, मग तुम्हाला असं वाटत नाही काय? बोलतो म्हाताऱ्याला बी आपण काहीतरी थोडंफार 10-5चा विषय कधी उपकार केले? पैसे. उपकार केले का आमच्यावर? काम केले मग उपकार केले का? लोक बी करतेत. अरे खरंच लई दुखत आहे यार. दे 10-5 येऊ दे. उलशी क्यू तुला किंवा ठेव काय येणार नाही तुमची. जा उलटा त्या ह्याच्यात हा सरकार दवाखान्यात जा. अरे आता कोण नाही सर मला सांग बरं. चलत जा. कोण न्यायचं म्हणजे? पाय नाहीत का तुम्हाला? अरे इतक्या लांब चाललं होईल का मला? कसं कायच वाटणार. मग कुणाच्या बी गाडीला हात करायचा आणि जायचं. जसं जमन तसं करायचं. अरे तुझ्या बापासारखं आहे का मी? नको बापासारखा आहे, बाप तर नाही ना. काय यार, थोडी सुद्धा क्यू नाही ना तुम्हाला. तुम्ही जाताय का मी जाऊ इथून? जातो बा. ते कट 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 करून. माझ्या नशिबाला लिहून ठेवलंय देवानी, काय माहिती. बाबा बाबा काय झालं? बाबा बाबा काय झालं? बाबा उठा ना. काय झालं बाबा? काय होतंय? दुखत आहे बघ माझं. तुम्ही दादाकडे वहिनीकडे गेले नाहीत का? अरे दोघांकडे गेलो, एक पैसे रुपया देईनात मला. ते काय सांगायचं? मग मला सांगायचं ना. चला मी तुम्हाला घेऊन जाते. चला चला, अरे तू कुठं नेशी आता? दवाखान्यात घेऊन जाते ना. पैसे नाही ना बाळ. चला चला आपण जाऊ. चला. काय होईल हाऊ, माझं? चला. तू आहे म्हणून तरी जगलो बघ, नाही तर येणे ना मला मागच मारून टाकलंस. मी आहे ना. चला. आलो कर बाबा घरी. हा उतरा बाबा, हळूच उतरा. तू दवाखान्यात नसतं हा, गेला हळूच उतरा. तर मरलोच असतो बघ आज. आता इथंच बसून राहा. झोपा इथं, अजिबात उठायचं नाही. काय बाबा ह्या गोळ्या खायच्यात. आता बिलकुल काम करायचं नाही. अरे काम नाही केलं मी, मग कोण करायचं रे? काय नाही होत. डॉक्टरनी काय सांगितलंय बाबा? आराम करायचा आता. हा, मस्करे पदा काम. डॉक्टरांनी सांगितलंय ना आता आराम करायचा. त्रास होतो ना.
तुम्ही आराम करा, मी पाणी घेऊन येते. गोळ्या खायच्यात ना? हो हो हा, झोपा, मी आराम. हा बसतो बा, ये लवकर. हा लेकरांनी नेले दवाखान्यात. आणलं बरं घ्या पाणी. बाबा, थांबा, मी देते. किती काळजी घेशील रे बा. घ्या गोळी खा, गोळी. काय केलं तुम्ही हे? गोळी तरी खाऊ द्या. दुखतंय, ते आजारी आहे. अहो काय चाललंय आणि काय ग लय मारायला लागला होता काय तुझा बाप? दवाखान्यात नेला लगेच गोळ्या घेऊन आली. मी आला असतं तर बरं झालं असतं ना. लागली गोळ्या फिळ्या आणायला, दवाखान्यात घातले असते पैसे आणि पेट्रोल काय तुझा बाप देणार आहे का? अगं वहिनी, काय चाललंय तुझं हे? दवाखान्यात नेलं म्हणून काय बिघडलं का? त्यांना त्रास होत होता, तुमच्याकडे आले, तुम्ही पण नाही त्यांना पैसे दिले, बघितलं पण नाही. ते आहेत म्हणून तर तुम्ही एवढं सगळं बघताय ना. तिने साठवलेले पैसे लेकरांनी ते दवाखान्यात दिले डॉक्टरला, आणि पेट्रोल ती सुद्धा टाकलंय. काय शेजाऱ्यासारखं वागती. तुला सांगून ठेवते, आता बाबा काम करणार नाहीत, आता फक्त आराम करणार, डॉक्टरांनी सांगितलंय. हा बाबा काम करणार आहे, मग बाबांवरच तू कर. करते, पण त्यांना आराम करू द्या, त्यांना त्रास देऊ नका. हा नाही ना देत त्रास, फक्त सगळं आहे ना त्यांचं तू करायचं, कळलं का? करन, मी करन. काय चालणार तिला अभ्यास करायचा लेकरा. अभ्यास करायचा, अभ्यास करून काय होणार आहे ती? हा का तुमचं लय आता नाव मोठं होणार आहे अभ्यास करून? काय तुझी तुला पटत असेल तसं बघ. मला पटत आहे ना म्हणूनच करते. नका एवढा त्रास देऊ, मी करते काम. आजा त्यांना आराम करायला लावला, ते आराम करते. कर भाऊ, ते गुरा खालचं शेण काढा. सगळं शेणकुर्ती करायचंय, कळलं का? आणि ती घरची कामं बी करायच्यात, लवकर ये. ती गाई मारते जपून शेण की बाजून. करते बाबा, तुम्ही आराम करा. किती दिवस शोधायचं आता यांना काय माहित. हो दादा, ते कुठे म्हणून आहेत, त्यांना ओळखता का तुम्ही? संजय कुठे? हा ते इथं आहे हो त्याचं घरी पुढं. कुठे आहेत सांगा बरं मला. इथून जायचं खाली हा. पुढे घरी. हा का? हा बरोबर. का हो? एवढ्यात पाहिलं का नाही इथं तुम्ही काही? घरीच असते ते शेतीचे काम करतात बा. हा का? हा इथून सरळ खाली जा. बर येऊ का? हा. कधी आणायचं काय नाही म्हातारे बे डिझेल. अहो आनंद तो ड्रम. एवढा उशीर असतो काय? हा अरे म्हाताऱ्याला काय नुसतं नुकसान करायचं का? अरे फुकट येतं का ते? मी काय मुद्दाम केलं का? करायला का मुद्दाम केलं? मग झाडाला पैसे देत का? हात पाय का थोडा जीव नाही काय? अरे किती डिझेल वाया गेलं, ते सगळं नुकसान झालं ना. दुखत आहे माझं, लटलट कापतोय हात. माझं करू काय? करू काय? मर ना मग, करू काय? अगं डिझेल तुला सांगतो किती महाग झाले हे. हा हात पाय जीव नाही काय? सगळं डिझेल सांडवलं. दुखत आहे माझं, मग तू आणून द्यायचं. काय म्हाताऱ्याच्या काय डोक्यात पाणी झाले का काय पार? अरे नको नको केलंय पर्यानी, कोणते काम धाडाचं करीत नाही. एक काम करा आता तुम्ही, म्हाताऱ्याला खरंच हाकलून द्या. नाही खरं ठेवायच्या लायकीच नाही. जाऊ मी. तू म्हणतील तसं कुठं जायचं तिकडे जाऊन मारायचं, इकडे काय निघायचं. मसन वाट्यात जा. निघायचं चल. चुकलं ना माझं. तू आणि तुझी पोरगी इथं थांबायचं नाही, लगेच निघायचं. निघ. परत नाही चल, करत. अरे तू म्हणलं ना थांबायची तर मायापाशी. नुकसान करतो का नाही आमचं? बाबा, आवाज कसला येते? इथं ना ठेवायच्याच लायकीचं नाहीये. सगळ्यांनीच तर नुकसानच करतो, नुकसान. हा नको काम नको करून तू राहू नको आमच्या, भुकटच्या भाकरी बी तोडू नको तू आमच्या. तू लगेच निघ, निघ लगेच. हा बाबा का ओरडताय? काय ओरडतंय? तू आली का शहाणपणा सांगायला इथं? पण का ओरडताय? काय तुझं? काय झालं काय? एवढं का ओरडताय? काय झालं काय म्हणजे? हा? हा काय झालं काय? एक काम धाडाचं करता का रे तुम्ही? हा लय बापाचा पुळ घेतो काय तुला बापाचा? हा का डिझेल सांडलंय? मग सांडू द्या ना, परत आणता येईल ना. परत आणते का? तू आणणार आहे काय? परत आणते तुम्ही. ऐ हिला बी हाकलून देऊ आपण. चल निघा तुला तरी सांभाळ. निघा चला निघा. ए अहो काय करताय? बाबा, काय काय चालू आहे हे? धक्का मारून घराच्या बाहेर हाकून राहिले. अरे तू कोण आहे? तू तुझा काय संबंध इथं? कोण आहे सांगू का तुला? कोण आहे? अरे बाप आहे माझा. का हो बाबा, कुठं होती तुम्ही इतके दिवस? किती किती शोधलंय तुम्हाला, तुम्ही आले पण नाही परत तिकडं. ते कुत्र्यासारखं यांच्या टाकलेल्या तुकड्यावर जगतोय बा. अहो, मग कशाला यांच्यापाशी राहता? या ना तिथं. आम्ही काय जीव लावित नाही का तुम्हाला? चला आमच्या सोबत, चला. नका राहू ह्यांच्या सोबत. हा, ज्यांना बापाची किंमत नाही त्यांच्याकडे राहिलेलं पण नाही. चला आमच्या सोबत तुम्ही. बघ जरा त्या लेकराला समजतंय बापाचं महत्व.
त्याला बाप नाही त्याला काळजी, आणि तुमच्याकडे बाप आहे तरी तुम्ही त्याची एवढी राळ. ऐका, तिकडं आईचं पण दुखायलंय, ती पण सारखी तुमची आठवण काढतीये. आम्ही किती दिवस झाले शोधतोय तुम्हाला, पण तिकडे सगळं आयुष्य आराम आहे ना तुमच्यासाठी. हा? काय इथं काय केलंय ना तुम्हाला? काय दिलंय का? प्रेम दिलंय का साधं? अरे चला, एखाद्या चला. जनावरावर प्रेम करतो माणूस, पण यांनी ना जगत लेकराची माझी हाल हाल चालवले बघ. अरे नशीब समज, बाप आहे तुला. आम्हाला नाही तर आम्ही किती तडतड करत होतो. हा, किती दिवस लावले आम्ही शोधायला ह्यांना. आता भेटले ना, जागी घेऊन जा मग. हा, घेऊनच जायला आलोय, त्यांना ठेवणार नाही मी इथं. हे तुझं काय बोलायचं संबंध नाही माझ्याशी. तिकडं तू तुझा बापून तू बघायचं. अरे तुझा बाप नाही का? हा. हा, त्याला एकट्याला जन्म दिला, तुला नाही दिला? कशाला दुसरं लग्न करायचं मग? कशाला लग्न करायचं? अरे तू जागलाच नसता दुसरं लग्न नाही करत तर. तुमचं नाव आणि त्यांचं गाव होतं ते. असं हम्म. आता आलं ना तुमचं पोरग दुसऱ्या बायकोचं, जा मग त्या संग. परत नका थोपड दाखव आम्हाला. शेतीवाडी काय तू आला का कुठून घेऊन? का ही आली घेऊन? ही बी माझंच आहे, माझ्याच प्रॉपर्टी जगत आहे, तुम्ही आईच करताय. ऐका, त्यांना ना काय ठेवायचं ते ठेवा. तुम्ही फक्त आमच्या सोबत चला, बस तुम्ही तेवढीच चला. अपेक्षा आहे आमची. त्या लेकराला पण गेले हाल हा, करते ती. एक काम कर बाळाचा, शेनी लय हाल केले ती, याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. ही सारी प्रॉपर्टी ना तुझ्या नावावर करतो. मला काय कमी आहे का? माझ्याकडे कोट्यवधी रुपये आहेत, मला नाही गरज प्रॉपर्टीची. त्या तुम्ही ह्याच्या नावावर करा, ती हिचं तरी चांगलं होईल. हा, काय याच्या त्याच्या नावावर करा आम्हाला. तुला जागा दाखवून देतो, बापाची किंमत नाही तुला. आम्ही कुठे जायचं? रस्त्यावर बाबा तसं नाही, काय झालं असेल तर ऐका ना बाबा, काय झालं असेल तुम्हाला चुकून झालं असेल, हे सगळं काढून घेतलं राव, मी खाणार काय? मी जगणार कशावर? मर ना, जा ना, कष्ट कर. मी केले तुझ्या वयात असताना, रोज लोकांच्या इथं कामाला जात होतो, तेव्हा उभं राहिले. काम बी करतो, पण तुम्ही काम सगळं करतो, हा. नका घेऊन जाऊ. असं नका कशाला करू. हाल करायला? मारता ना औषध पाजून मला इथं. नाही ते थोडस रागाचे भरत झाले माझ्याकडून, पण एवढं कोण मनावर घेता बापू? हा, मी पोरगच आहे ना तुमचं. काय करायचं तुम्ही ठरवा आता. चूक काय करायचं बा? माणसाकडूनच होत असते. त्यांना आम्ही माफ तर काय करायचं. ठरवणार आहेत? करायचं तो मागाशीच काय? म्हणला आमचा काही संबंध नाही म्हणून. नाही पण जरी संबंध नसलं तरी आहे ना आपलं नातं. काय नातं आहे आपलं? आता हा? प्रॉपर्टीचं बोललं की नातं आलं. हा, एवढे दिवस कुठे होतं तुमचं प्रेम? हे आता आले मोठे. नाही तर ते डोक्यात राग होतं की बापूंनी दुसरं लग्न माझं केलं. राग. पण आता चुकलं म्हणतो ना, इथून पुढे नाही होणार असं काही. वाटलंच तर तू पण ये इकडेच राहिला. भाऊजी आईला इकडे येऊन काय करू? तिकडे माझी एवढी मोठी इंडस्ट्री, मला इकडे यायला वेळ आहे का? नाही तर सासूबाईंना इकडे पाठवून द्या, आम्ही त्यांना म्हणजे सांभाळायला तयार आहे. ह्यांच्यासारखे हाल त्यांचे व्हायला का? नाही नाही नाही, हा? तसं नाही करणार काही. हा. जीव लावतो ना आम्ही, जीव लावताना पुरीला बी जीव जीव घेता लावतो तुम्ही. बहिणीला माझ्या. बापू खरं. एवढ्या वेळेस माफ करा, परत नाही होणार असं कधी. करायचं मग तुमचं करा. बघ, एवढ्या मोठ्या मनाचा भाऊ आहे तुझा, लगेच माफ केलं. नाही तर एवढं बापाचे हाल केलं कोणी माफ करतं का? हा, इथून पुढे नाही होणार. बापच लेकरांची चूक पदरात घालीत असतो. करताल का त्याला चहा? हा हा हा, जेवण बिवण हा, केलं? मी जेवण करूनच लगेच जाऊ. स्वयंपाक करायला घेते. चल बा, लय दिवसाने आला आणि राहा आता 2 दिवस आला तर.